हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. चला तर आज आहे डे 3. काळामी ऋषिकेश एक्सप्लोअर केलं. खूप मस्त वाटलं, खूप छान वाईब्स होते तिथले. आणि आज आम्ही हरिद्वारवरूनच निघतो आहे. आमचं दोन्ही दिवस हरिद्वारला स्टे होतं आणि आज आम्ही हरिद्वारचा जो आमचा हॉटेल आहे तो सोडणार आहे आणि आम्ही निघतो आहे देहरादूनकडे. पण आमचा काल रात्री थोडासा प्लॅन चेंज झाला. इन्स्टेड ऑफ देहरादून एक्सप्लोअर करायचं आम्ही टेहरी डॅम जाणार आहोत, जे की आय थिंक एक्झॅक्ट या डिस्ट्रिक्टमध्ये येत नाही, थोडंसं आउटर साईडला आहे. तर त्याचं आम्ही एक्स्ट्रा पेमेंट थोडंसं केलं आणि आम्ही टेहरी डॅम म्हणून एक प्लेस आहे तिथे जाणार आहोत. असं ऐकण्यात आलं आहे की ते सगळ्यात उंचावर सगळ्यात मोठा आपला इंडियाचा डॅम आहे. म्हणून आम्ही डिसाईड केलं की इथे आलो आहे, इथनं जवळ आहे, तर आपण तेसुद्धा एक्सप्लोअर करूया. आणि आज आम्ही हरिद्वारचा जो हॉटेल आहे तो सोडताना ब्रेकफास्ट केला नव्हता, बिकॉज आम्ही अर्ली चेकआउट करतो आहे, मॉर्निंगला 7 वाजताच करतो आहे. आणि आज इथे लिटरली 7 डिग्री सेल्सिअस होतं टेम्परेचर आणि इतकं भयंकर थंडी होती तिथे की मी तुम्हाला कायच सांगू. तर हा कोहरा बघून तुम्हाला थोडाफार आयडिया आलाच असेल की किती भयंकर थंडी होती तिथे. त्यानंतर बिकॉज ऑफ आम्ही अर्ली चेकआउट करणार होतो, तर ब्रेकफास्ट आम्हाला नव्हता मिळणार, म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून थोडेफार फ्रूट्स मागवून घेतले होते. सो आता आम्ही तेच थोडेफार फ्रूट्स खाऊन इथनं पुढे निघणार आहोत. म्हटलं की खाली पोट नको निघायला आणि आपल्याला तिथे पोहोचायला किती वेळ लागेल ते सुद्धा माहिती नाही. म्हणून आम्ही सकाळी 5लाच उठलो होतो, सगळे फ्रेशन अप झालो होतो. आय डोंट नो आम्ही या दिवशी आंघोळ केली होती की नव्हती केली, बट आम्ही छान छान रेडी झालो होतो. आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान असं फ्रूट्स एन्जॉय केले आणि त्यानंतर एवढ्या सकाळच्या थंडीत आम्ही निघालो होतो टेहरी डॅमसाठी. आणि आज ना आजच्या दिवशी खूप सारे घोळ झाले होते. आणि आज आम्हाला एवढा ट्रॅफिक लागला होता की आम्ही फक्त टेहरी डॅम एक्सप्लोअर करू शकलो आणि त्यानंतर आम्ही लिटरली पूर्ण दिवस ट्रॅफिकमध्ये होतो. चला, काय होतं कसं होतं ते सगळं तुम्हाला पुढे सांगते, तेव्हापर्यंत हा व्हिडिओ एन्जॉय करा. चला तर आज आहे 26 जानेवारी आणि आम्ही त्याच हिशोबाने आलो होतो की 26 जानेवारीचा मंडे येतो आहे. त्या आधीचे 2 दिवस सुट्ट्या, त्यानंतर 4 दिवस सुट्ट्या टाकल्या तर परत 2 दिवस सुट्ट्या. सो अशा टोटल आम्हाला 9 दिवस सुट्ट्या मिळतील. आणि आमच्यासारखेच भरपूर लोक असतील जे त्याच विचारांनी उत्तराखंडमध्ये आले होते आणि त्यामुळे आज आम्हाला भयंकर ट्रॅफिक मिळाला होता. तो कसा आम्ही क्रॉस केला, कुठे जायचं होतं, का आलं, ते सगळं तुम्हाला पुढे सांगते. पण त्यापूर्वी सांगते की बघा, तुम्हाला इतका भयंकर कोहरा दिसत असेल कारण होताच तो. आज भयंकर थंडी होती. आम्ही सगळ्यांनी वॉर्मर स्वेटर सगळं घातलं होतं, पण तरीसुद्धा ना थंडी खूप वाटत होती. मग त्यानंतर आम्ही सगळे जे विंडोज आहे ते सगळे क्लोज करून टाकले होते आणि थोडंफार हीटर वगैरे लावलं होतं. आणि अशाच हिशोबाने मग आम्ही आमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला होता. कारण आम्हाला आमच्या जे हॉटेल आहे तिथून 3 ते 3.5 तास लागणार होते टेहरी डॅम पोहोचायला. पण त्या कोहऱ्यामुळे थोडंसं स्लो पण गाडी चालवावं लागतो, अदरवाईज स्पीड थोडी जास्ती असू शकत होती. पण बिकॉज ऑफ कोहरा आम्हाला स्लो चालवावं लागत होतं. आणि त्याचबरोबर ना छोटे बाळ वगैरे असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की थोडं आरामात गेलेलं कधीही बरं. सो असं काहीसं आमच्या विचारांनी आम्ही आमच्या हिशोबाने तिथे पोहोचलो. आपल्या भारतात किती नॅचरल ब्युटी आहे हे मला इथे येऊन कळालं. हा डॅम सगळ्यात हायेस्ट पॉईंटला आहे आपल्या इंडियामध्ये आणि सगळ्यात मोठा डॅम याला कन्सिडर केला आहे. खूप मोठा डॅम आहे. त्याचबरोबर इथे जी नॅचरल ब्युटी आहे ना, ही शब्दांमध्ये मी नाही तुम्हाला सांगू शकत. पण कधीतरी जरी तुम्ही म्हणजे उत्तराखंडला गेले तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. इथे भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा तुम्हाला करायला मिळू शकते, म्हणजे अवेलेबल आहेत तिथे, तुम्ही करू शकता. आणि त्याचबरोबर प्रीतम भाऊजी आणि त्याचबरोबर कोमलताईंनीसुद्धा इथे खूप छान एक ॲक्टिव्हिटी केली होती, ती तुम्हाला
तुम्हाला पुढे बघायला मिळेल. आता झालं असं ना की कालच्या दिवशी प्रीतमला थोडं बरं नव्हतं, त्यामुळे त्याला म्हणजे थोडंसं लूज मोशनसारखं वाटत होतं आणि इथे थोडंसं फिरल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो, कारण त्याला थोडंसं पोटदुखी वगैरे होत होतं. तर तो बोलला की त्याला थोडंसं वॉशरूम जायचं आणि त्याचबरोबर थोडा आराम पण करायचा आहे, म्हणून मी, प्रीतम आणि अभ्यू आम्ही त्याच्याबरोबर तिथे गेलो. तर हे जे हॉटेल आहे ना, हे खूप सुंदर हॉटेल होतं आणि आम्ही जे हरिद्वारच्या हॉटेलला थांबलो होतो ती याचीच ब्रांच होती. लिओ समथिंग नाव आहे याचं. तुम्हाला जर याची म्हणजे कमेंटमध्ये मला विचारा जर तुम्हाला याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर. याची सर्व्हिस छान आहे, याची क्लिनिंग अँड ऑल एव्हरीथिंग खूप छान आहे, जेवणसुद्धा याचं खूप छान आहे आणि या हॉटेलमधनं असा काहीसा व्ह्यू प्रॉपर दिसतो. तुम्ही टेहरी डॅममध्ये जर थांबायची इच्छा असेल ना तुमची, तर तुम्ही हे हॉटेल नक्कीच बुक करा, कारण हे खूप सुंदर हॉटेल आहे. त्याचबरोबर त्याची सर्व्हिससुद्धा छान होती आणि जेवण पण खूप छान होतं. आता तुम्ही हे टेहरी डॅम बघत असाल, आता तसं व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं प्रॉपर दिसत नसेल किंवा मी ट्राय तर केल्या छान दाखवायचा हळूपणे, पण तरीसुद्धा तुम्हाला असं प्रॉपर एक्सपिरियन्स नाही घेता येणार. पण नक्कीच तुम्ही कधीतरी उत्तराखंड प्लॅन करा आणि एकदा नक्की जा, म्हणजे तुमच्या बजेटमध्ये आणि बाकी गोष्टींमध्ये पॉसिबल असेल तर. त्यानंतर आम्ही इथे आलो होतो. इथे पॅराग्लायडिंग एक ॲक्टिव्हिटी होती जी की या लोकांना करायची इच्छा होती आणि म्हणूनच आम्ही इथे आलो होतो. तर इथे पर पर्सन ₹2,500 पर पर्सन असं ॲक्टिव्हिटी ती होती. म्हणजे आम्ही ताई, प्रीतम आणि भाऊजी करणार होते, तर 7,500 लागणार होते. तर आम्ही त्यांना म्हटलं की आमचे 3 लोकं आहेत, तर तुम्ही थोडं कमी करा. मला या लोकांनी खूप फोर्स केलं की तू पण कर, पण ॲक्च्युली मला थोडी भीती वाटत होती आणि त्याचबरोबर अव्यू छोटा आहे ना, तर मला थोडी जास्ती भीती वाटत होती की मला चुकूनही काही झालं तर माझ्या बाळाचं काय होईल, हे परत परत माझ्या डोक्यात येत होतं. म्हणजे आय नो की प्रीतम होता तिथे, बाकी लोकं पण होते, पण आय डोंट नो मला ना कॉन्फिडन्स नव्हता येत तो की मी करू ते, आणि म्हणून मग मी ते नाही करणार असं डिसिजन घेतलं होतं. प्रीतम पण मला बोलला की दीपिका तू पण करून घे. म्हटलं नको, मला एक्सपिरियन्सपेक्षा जास्ती सध्या माझ्या बाळाचं विचार येतो आहे, सो मी ते प्रेफर करेल, म्हणजे मला सध्या नाही करायचं आहे आणि म्हणून मग मी ते केलं नाही. पण हां, त्यांनी ना मला त्या बोटमध्ये बसायसाठी अलाव केलं होतं, कारण आधी असं डिसाईड झालं होतं की हे तिघंच जातील, पण ते बोलले की नाही, चौथा व्यक्ती तुम्ही जाऊ शकता, कारण तुमचे 3 मेंबर्स आहे आणि छोटं बाळ पण आहे, ते इथे थांबण्यापेक्षा तुम्ही आमच्याबरोबर चला. तर माझी पण तिथे ना मस्त पाऊण तासाची राईड झाली. आता इथून तुम्हाला हे दिसत असेल, आम्हाला ते घेऊन चालले आहे तिकडे आणि हे जे खाली आहे ना, जे वॉकवे आहे तिथे त्यांनी प्रॉपर असे जे बॉक्सेस असतात ना प्लास्टिकचे, ते लावले होते आणि ते खूप रिजिड होते बॉक्सेस. ते प्रॉपर त्याच्यावर चालल्या जात चला. होतं. खूप मस्त होतं ते. मला ते खूप आवडलं आणि चालताना ना त्याच्यातून असं थोडा आवाज येत प्रीतम होता, त्याला टक, टक, गच्च टक, टक, पकड. टक. तर ते खूप मस्त वाटत होतं. त्यानंतर आजूबाजूला बघा इथे बोट्स पण आहे, म्हणजे भरपूर ॲक्टिव्हिटीज होते इथे, अनलिमिटेड ॲक्टिव्हिटीज होते. तुम्ही खूप काही करू शकत होते इथे. पण आम्ही फक्त तेच एकच ॲक्टिव्हिटी करायचं डिसिजन घेतलं होतं आणि त्यासाठी म्हणूनच सगळ्यांना लाईफ जॅकेट दिलं होतं. मला सुद्धा दिलं होतं, कारण बोटमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते लाईफ जॅकेट घालणं खूप कंपल्सरी असते आणि ते खूप गरजेचं पण आहे. असं व्हायला नको, पण चुकून जर कोणी पडलं ना, तर लाईफ जॅकेट आपल्याला ते वरवर पाण्याच्या वर ठेवतं आणि कोणी जर आजूबाजूला असलं तर ते आपल्याला हेल्प करतात. त्यानंतर आम्ही सगळी या मोठ्या शिप नाही सॉरी बोटमध्ये बसलो, 1 बाय 1 सगळे बसलो तिथे आणि तिथले लोकं ना खूप सपोर्टिव्ह होते, मला असं वाटलं. म्हणजे नाही का, असं खूप हेल्पफुल होते, सपोर्टिव्ह होते आणि त्याचबरोबर हे लोकं ना खूप लिमिटेड लोकांनाच घेऊन जात होते, असे खूप सारे भरून असे नेत नव्हते. अव्यूला सुद्धा आम्ही खूप प्रयत्न केला लाईफ जॅकेट घालण्यासाठी, पण त्याने अजिबात सपोर्ट नाही केला. म्हणजे तो ओढून काढून टाकायचा, तर मग आम्ही ते कॅन्सल केलं. मी म्हटलं ठीक आहे, मी याला गच्च पकडून राहील. पण तिथे माझं सगळ्यात मोठं एक चुकलं. आता तुम्ही ते सांगते काय चुकलं ते, पण ते बघा तिथे मागे एक ॲक्टिव्हिटी सुरू आहे. म्हणजे त्याच्याबरोबर एक एक्सपिरियन्स्ड व्यक्ती आहे आणि त्याच्याबरोबर जे बसले आहे ते त्यांना करायचं आहे, असं ते चाललं होतं. आणि आमच्या बोटवर पण ना 2 ते 3 लोकं होती, की असं काही चुकून कोणी पडलं किंवा काही कोणाला त्रास झाला तर ते सपोर्ट करेल असं. तर आमचं हे चुकलं ना, की अव्यूला आम्ही कॅपच नव्हती घातली, कारण आम्ही जिथनं निघालो तिथे थंडी होती. मग कॅप घातली, मग त्यानंतर हीटर वगैरे लावलं तर गरम व्हायला लागलं होतं, म्हणून त्याने कॅपच नाही घातली आणि ते इतक्या जोरात पळत होती ती बोट आणि इतका वारा लागत होता, कंटिन्युअस इतका वारा लागत होता, की मला लिटरली हाताने त्याचे जे कान आहे ना ते असं सेफ करून ठेवावं लागले, की हवा जास्ती नको जायला. आणि तो एवढा एन्जॉय करत होता, म्हटलं की जरी मी ते ॲक्टिव्हिटी नाही केली, पण माझं बाळ इथे अर्धा पाऊण तास इतकं एन्जॉय करतं, याच्यापेक्षा मोठा काय असू शकते. तो खूप हसत होता, त्याला खूप छान वाटत होतं, इकडे-तिकडे बघत होता, पाणी बघत होता, माणसं बघत होता आणि त्याला वाटत होतं कुठे चाललोय, वारा लागतोय, म्हणजे मस्त मज्जा केली त्याने, खूप एन्जॉय केला.
मस्त मजा केला. गेल्यावर इतका बढिया व्ह्यू येतात दीपिका काय. छान ॲक्टिव्हिटी झाली आणि त्यानंतर आम्हा सगळ्यांना मस्त अशी भूक लागली होती, कारण भरपूर वेळ झाला होता आणि ब्रेकफास्ट पण आम्ही मॉर्निंगला काही केलं नव्हतं. त्यामुळे तिथेच ना बाजूला एक लेक व्ह्यू म्हणून हॉटेल होतं, म्हणजे रेस्टॉरंट होतं. तिथे आम्ही छान असं जेवण केलं. काही लोकांनी व्हेज खाल्लं, काही लोकांनी नॉन-व्हेज खाल्लं आणि मस्त असं पोटभर जेवण केलं. आणि त्यानंतर आम्ही निघालो धनौल्टीला जायसाठी. उत्तराखंडमध्ये ना खूप स्पेशल प्लेस आहे असं म्हणतात, जिथे काश्मीरचे वाइब्स येतात असं म्हटलं होतं. आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं होतं की धनौल्टी खूप छान जागा आहे आणि तुम्ही तिथे नक्की व्हिजिट करा. आणि म्हणूनच आम्ही तिकडे जायला निघालो होतो. आता रस्त्यात आम्हाला एवढी बर्फ दिसली ना, रस्त्यात म्हणजे भरपूर बर्फ होती आणि त्याच बर्फामुळे म्हणा किंवा 26 जानेवारीमुळे म्हणा भरपूर असा आम्हाला ट्रॅफिकसुद्धा लागला. आणि तो ट्रॅफिक एवढा लागला की आम्हाला ना धनौल्टी म्हणजे करता आलं. स्पेस जो आम्ही एक्सप्लोर करणार होतो तेही नाही करता आलं. त्यानंतर आम्हाला पुढे एक मंदिर होतं, तिथे सुद्धा जाता नाही आलं आणि तरीसुद्धा आम्हाला रात्री आमच्या हॉटेलमध्ये पोहोचायला 9 ते 9:30 10 वाजून गेले होते. एवढं भयंकर ट्रॅफिक आम्हाला मध्ये लागला होता. आणि हा जो स्नो आहे ना, हा आजकालमध्ये झालेला नव्हता, तर हा 23 तारखेला झालेला स्नो होता, जो की 26 तारखेपर्यंत सगळ्यांना अफेक्ट करत होता. तिथे आम्हाला त्या ड्रायव्हर अंकलनी सांगितलं होतं की जो बर्फ आहे ना, तो खाली जमिनीवर पडतो आणि त्यानंतर तो स्लिपरी होऊन जातो 1 ते 2 तासानंतर आणि त्याच्यामुळे गाडी खूप हळू चालवावं लागते. आणि भरपूर गाड्या तर अशा होत्या ज्या बंद पडल्या होत्या तिथे एवढ्या थंडीमुळे. काही गाडी एवढ्या थंडीला सपोर्ट नाही करत त्यामुळे. बर्फ सगळ्यांना असं साईडला तर केलं होतं, जी गाडी येतं त्याच्यानी व्यवस्थित त्यांनी बाजूला तर करून घेतलं होतं. पण तरीसुद्धा स्पेस तेवढा लोकांना पुरत नव्हता आणि भरपूर लोकांना वापस येण्या साईडला निघाले होते दिल्लीचे लोकं आणि काही आमच्यासारखे होते ज्या पुढे जाण्यासाठी निघाले होते. त्यामुळे भरपूर असा ट्रॅफिक आम्हाला आज तिथे भेटला होता. पण एक गोष्ट खूप छान झाली. आम्ही जिथे जाणार होतो, आमचं जे हॉटेल होतं ते मॉल रोडच्या एक्झॅक्ट मधोमध होतं. तर असं एक्सपेक्टेड होतं की आज किंवा उद्यामध्ये ना स्नो परत होऊ शकते, असं प्रेडिक्शन झालं होतं. तर आम्ही खूप एक्सायटेड होतो. पण तरीसुद्धा हा रस्त्याचा जो स्नो होता ना, काही ठिकाणी ना खूप फ्रेश स्नो अजूनही होता. म्हणून भाऊजी आणि हृदयांश, ताई आणि प्रीतम वगैरे खाली उतरले होते ते स्नो एन्जॉय करायसाठी. पण स्नोमध्ये तुम्ही 5 ते 10 मिनिटं खूप आवडीने खेळू शकता आणि त्यानंतर एवढी भयंकर थंडी वाटते की 10 ते 15 मिनिटं ते खेळल्यानंतर परत गाडीतच येऊन बसले होते आणि आम्हाला भरपूर वेळ असं थांबून पुढे जावं लागत होतं, ज्याच्यामुळे आमचा खूप टाईम असा वेस्ट गेल्यासारखं वाटत होतं. कारण आमची खूप इच्छा होती धनौल्टी एक्सप्लोर करायची, कारण ती जागा खूप स्पेशल आहे. आणि बर्फ जो पडणार होता ना आज उद्यामध्ये, तो सुद्धा धनौल्टीलाच परत पडला. आम्ही जिथे होतो त्या हॉटेलला नाही पडला किंवा त्या प्लेसमध्ये नाही तो पडला कुठेच काही. बट असो, चला तर तुम्ही ही सिनेरीज एन्जॉय करा. चला तर एवढ्या स्ट्रगल नंतर फायनली आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो होतो. जेवण आमचं तिथे ऑलरेडी रेडी होतं, कारण आमचं डिनर आणि ब्रेकफास्ट ऑलरेडी त्या पॅकेजमध्ये इन्क्लूड होतं. त्यानंतर आम्ही सगळे फ्रेशन अप झालो आणि त्यानंतर मस्त असं जेवण केलं. इथे या पूर्ण ट्रिपमध्ये फक्त एका गोष्टीचा मला खूप म्हणजे खूप त्रास झाला, तो म्हणजे अवीवच्या जेवणाचा. तो जेवणच प्रॉपर करत नव्हता. त्याला टीव्ही लावून देत होतो, मोबाईल लावून देत होतो. म्हणजे घरी आम्ही कधीतरी लावतो, पण तिथे तर आम्ही कंपल्सरी त्याला मोबाईल, टीव्ही लावून देत होतो. पण तरीसुद्धा त्याने आम्हाला एवढा काही सपोर्ट नाही केला. चला असो, इथे काही फोटोज मी ॲड करते. तुम्ही पण आमचे फोटोज बघा आणि नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं. चला भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओबरोबर. तेव्हापर्यंत बाय. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बाय.